दादा हे काय आहे सगळं? चहा चहा आहे चहा. मला चहा प्यायचा होता ना. चहा आसाम, मणिपूर, इम्फाळ, दार्जिलिंग, गंगटोक, तो पिंपळगाव, बुद्रुक सगळ्या ठिकाणी ते चहा आणले तुमच्यासाठी. तसा माणूस 12 गावचं पाणी प्यालेला असतो ना, तसं तुम्ही 8 गावचा चहा पिलेला बाई व्हाल उद्या. झाले प्रस्तावना. महत्वाचा मुद्दा. तुम्हाला विनंती आहे तुम्हाला हात जोडून आमचं आणि मोतीवाल्या बाईचं जुळवून द्या. द्या म्हणजे द्याच. रिक्वेस्ट आहे तुम्हाला. दादा काय हालत करून घेतलीत तुम्ही स्वतःची? देवदास झालाय तुमचा. आता सगळ्या मोठमोठ्या प्रेमवीरांबरोबर तुमचंही नाव घेतलं जाईल. लैला मजनू, शिरी फरहाद, हीर रांझा, तसं दादा प्रिया. तुम्हाला नाही कळायचं. तुम्हाला कधीच कळणार नाही. यू विल नेवर अंडरस्टैंड. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ नहीं, उसकी मेरी कहानी. क्या बात है दादा. कविता सिनेमातलं गाणं आहे. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. हे आम्ही केलेलं गद्यरूप त्याचं. दादा काय चाललंय हे? ते करतो मनापासून. प्रत्येक गोष्ट करतो मनापासून. भक्ती तांबडे बाबाची मनापासून. दुश्मनी मुधोळकरची मनापासून. जे काय करायचं ते मनापासून. तसं हे प्रेम मनापासून. पण दादा मला नाही वाटत आता फार वेळ लागेल तुमची इच्छा पूर्ण व्हायला. महिन्याभरात डिवोर्स होईल तुमचा. मग काय रान मोकळं तुम्हाला. अच्छा म्हणजे तुम्हाला माहितीच नाही येत. दादा तुम्हाला आठवत असेल तर सत्यजित मुधोळकरनी तुमच्याकडनं काही पेपर्स साइन करून घेतले होते. त्या पेपर्स मध्ये तुमचे डिवोर्स पेपर्सही होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते पेपर्स तुमच्या मिसेसना दिले आणि त्यांनी आमच्याच घरात बसून हसत हसत त्याच्यावर सह्या केली. आता बोल. मला वाटतं निघते मी. या हे सगळं तुम्हाला पार्सल करतो मी. या माज झालाय तुला मुधोळकर. माज झालाय तुला. सगळा माज उतरवतो. तुझ्या तोंडात धूळ चालतो तुला. त्याच्या आधी पनिशमेंट टाइम. आत्या काही हवंय का तुम्हाला? मला तुझ्याकडनं काय बी नकोय. थांब जरा. या घरात सत्यनारायणाची पूजा घालायची आहे. तेव्हा सगळी कामं शांतपणे करायची. आईने यायला मला पोटात दुखतं या, मला चक्कर येते, मला हे होतं या, मला ते होतं या, अशी नाटकं चालायची नाही. आणि ही पूजा मी घालणार आहे. त्यामुळं त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करायचा नाही. आत्या तुम्ही माझ्याबद्दल केवढे गैरसमज करून ठेवले हे तू मला सांगायची गरज नाही. पूजेच्या वेळेवर तयार होऊन यायचं हे ध्यानात ठेव. ठीक आहे. आई मला मगाशीच म्हणाल्या होत्या राहीन मी तयार. आणखीन एक गोष्ट महत्वाची. या पूजेला सत्यजित बसणार आहे. त्यामुळे तुला पूजेला बसायचा मान मिळतोय. या पूजेत तू फक्त मम म्हणण्यापुरती आहेस.
ते मम निर्विघ्नपणे बोल म्हणजे झालं. तसं बी तुला पूजेला बसवायची इच्छा सोडच, पण तुझ्याशी बोलायची इच्छा देखील नाही माझी. आत्या, मी प्रत्येक वेळी माझ्याशी तुझं बोलणं ऐकाया म्या इथं आलेली नाही. जेवढं सांगितलं तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. हॅलो. काय रे मुदोळकर, लाज वाटतं का तुला? हा? जेव्हा बघावं तेव्हा तू पाठीमागून वार करतो. तुला मला काय गोळी घालायची असेल, चाकूचे वार करायचे असतील ना, समोर ऑन चेस्ट करायचे. ते पाठीमागून वार करणाऱ्याला काय म्हणतात माहिती ना? हो, आहे ना पलीकडे. ए, तुझी फालतू बडबड ऐकायला वेळ नाही माझ्याकडे. मुद्द्याचं बोल. I don't also have time. Listen to me. Just to remind you. आम्हाला फसून डिवोर्स पेपरवर आमच्या सह्या घेतल्यास तू. तुला काय वाटलं? 4 इंग्लिश शब्द, 4 इंग्लिश कागद, दादा होळकरची तहसील संपून टाकतील. अभी की ताजा खबर सुनो. अभी की ताजा खबर. आमची मिसेस आमच्या घरी आलेली आहे. आमच्यात सगळं आलबेल आहे. आमचा संसार सुरळीत सुरू आहे. झालं तुझं बोलून, मग ठेव आता फोन. नहीं, ब्रेकिंग न्यूज. अभी अभी हाथ में आई हुई खबर. तुला काय वाटलं? तुझं आणि त्या प्रियाचं लफडं आहे आम्हाला माहित नाही. ब्रेकिंग न्यूज कशी वाटली? तेव्हा आता स्वतःचा संसार वाचवायची धडपड करा, कारण मी तो संपवायची धडपड खूप करणार आहे. स्टुडियो से अभी इतना ही. प्रतिक्रिया के लिए बाद में फोन करूंगा. रखूं? कुठे गेली होतीस? काय रे, असं चौकीदारासारखं का बसलास जिन्यावर? मी विचारलं कुठे गेली होतीस? दुसरं काही बोलता येत नाही तुला माझ्याशी? कुठे गेली होतीस, कोणाला भेटायला गेली होतीस, कुठे निघालीयस, कोणाचा फोन आला होता, कुणाला फोन केला होतास, काय चाललंय काय? झाला टाइमपास. आता सांग. ऑफिसला गेले होते, मी जाताना सांगून गेले होते तुला. साफ खोटं. मी ऑफिसमध्ये फोन केला होता. तुला जर सतत असंच वाटतं की मी तुझ्याशी खोटं बोलते, तर कशाला विचारतोस मला काही प्रश्नांची उत्तरं? तू काय पाळतीवर माणसं ठेवलीस का माझ्या? माझा चार्जर मला सापडत नव्हता. मला वाटलं तुझ्या पर्समध्ये गेला म्हणून फोन केला होता. नाहीये माझ्याकडे. प्रश्न हा नाही. प्रश्न हा आहे की तू कुठे गेली होतीस? झक मारायला गेले होते. झालं समाधान? चिडायला काय झालं? अगं साधा सोप्पा प्रश्न आहे, त्यात एवढं चिडायचं काय? एक विसरू नको, मी तुझा नवरा आहे. हक्क आहे माझा. गौरांग, नवरेपणा गाजवायचा असेल ना, तर आधी तो सिद्ध करून दाखवायचा. हा? काय ना नेत्रा, आमच्या कोल्हापुरात ना एक पद्धत आहे नवरेपणा सिद्ध करायची. सवत आणू का तुझ्या डोक्यावर? चल सोड. त्या होळकरकडे गेली होतीस ना? हा? शेवटचं सांगतेय, मी दादा होळकरला भेटायला गेलेली नव्हते. माझी एक मैत्रीण लग्न झाल्यानंतर इथे कोल्हापुरात शिफ्ट झाली. तिने इथल्या एका हॉटेल ओनरशी लग्न केले, तिला भेटायला गेले होते. गोव्यात भेटलो होतो आपण. तिला तुझ्याबद्दलही विचारत होती. या सगळ्या गोष्टींमध्ये मला काही इंटरेस्ट नाही. नीट आहे, त्या दादा होळकर पासून लांब राहा. सत्यजित दादाला ही गोष्ट माहिती नाही हे विसरू नको. जरा भान ठेवायचं. हं? बास मंजुरी बास. प्रिया, हे बघ शेवटचे घास दोन.
ठणठणीत बरं व्हायचं ना आपल्याला. मग असा खाण्यापिण्याचा कंटाळा करून कसं चालेल? आराम करा. आता बरं वाटतंय तिला. मी औषधं पण दिलीत. आलेच. अगं 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 सावकाश. काय चाललंय तुझं? कुठे चाललीस एवढी धावत पळत? अहो मी प्रियाला सूप घेऊन गेले होते. अगं पण असं धावपळ करून कसं चालेल तुला? आता 2 जीवांची आहेस ना व? मग काळजी करायला नको का? आजी सॉरी, मी घेईन इथून पुढे काळजी. हे बघ, प्रियाची काळजी तू करू नका. मी आहे ना व? उद्यापासून मी जेवण देत जाईन तिला. आजी खरं तर ना मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल की. म्हणजे यातलं मला खूप कळतं असं नाही, पण मागे एकदा आईला बोलताना ऐकलं होतं मी की बाई गरोदर असली की तिने पूजेला बसायचं नसतं, म्हणजे 2 जीवांची असते वगैरे म्हणून. अगं वय की ग, माझ्या मेलीच्या लक्षात कसं आलं नाहीये. पण तू काही काळजी करू नकस. तू आणि सत्या दोघं बसू नका. मी या गौरांग आणि नेत्राला सांगते बघ पूजेला बसायला. हं? चालेल, पण आता लक्षात ठेवायचं. धावपळ करायची नाही. हा. लक्षात आहे माझ्या. माझी सोनी ग. काळजी घे. हं? प्रिया, जे काही झालंय ते सगळं मला माफ कर प्लीज. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. सत्यजित, मला माहितीये हे सगळं आता बोलून काही फायदा नाहीये, पण तरी सुद्धा मी मागते, प्लीज फक्त माझ्या समाधानासाठी मला माफ करू शकशील का? मी मान्य करते मी एवढी मोठी चूक केली जिला माफी देताच येणार नाही, पण तरी सुद्धा मी तुझ्याकडनं अपेक्षा करते. माझी तेवढी अपेक्षा पूर्ण कर प्लीज. सत्यजित, काय बोलतेस? सत्यजित प्लीज, प्रिया, तुझ्या पाया पडते. प्रिया प्लीज, मला प्लीज आणखीन लाजवू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. मला माहिती आजपर्यंत माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय, पण यापुढे कधीच होणार नाही. मी सांगते तुला, आय प्रॉमिस. मला माहितीये मी आजपर्यंत फक्त चुका करत आलीये, आणि तू प्रत्येक वेळी मला माझ्या चुकांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केलास, पण मी नाही समजू शकले. सॉरी. प्रिया, प्रिया बास आता. नाही सत्यजित, जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस ना, मी शांत नाही होऊ शकणार. माझं मन मला सतत प्रत्येक क्षणाला खात राहील. प्लीज मला माफ कर. हे बघ, त्या दिवशी मी जी मागणी केली तुझ्याकडे, ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती, आणि त्यावर तू जे काय उत्तर दिलंस, जे काय वागलास, ते अगदी बरोबर होतं. कदाचित मी तुझ्या जागी असते ना, तर मी सुद्धा हेच केलं असतं. सत्यजित, तू सांग, मी काय प्रायश्चित्त करू? तू सांगशील ती शिक्षा मी काहीही न बोलता मान्य करायला तयार आहे.
सत्यजित प्लीज, हे बघ, जर तू मला सांभाळून नाही घेतलंस तर मी कोणाकडे जायचं? तुझ्याशिवाय कोण आहे माझं या जगात? प्लीज. प्रिया, काही गोष्टी कायमच्या संपवलेल्याच बऱ्या असतात. आता मला माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर देशील? दादा होळकरच्या घरी नेमकं काय झालं? पान, सुपाऱ्या, फुलं, फळं, पंचांग, सुतळी, हळद, कुंकू, फुलं, दुर्वा, हा, तुळशीची पानं, हे लिहायचं राहिलं बरं. नेत्रा, हे बघ, म्हणजे गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे सगळं आणलंय. आणखीन काय काय लागतं ग? अगं सांग ना, म्हणजे तुला बरीच माहिती असते ना, म्हणून विचारते. नाही म्हणलं, पूजेसाठी आणखीन काय काय लागतं? मला काय माहिती आत्या, सत्यनारायणाच्या पूजेला काय काय लागतं ते? तुला ना नेमकं कामाचंच माहिती नसतं. जगभरातल्या गोष्टी बरोबर माहिती असतं. तुझं म्हणजे कसं आहे ना, खायला आधी आणि कामाला कंदी मंदी. तुमचं काय वेगळं? काम करायला, राबायला नेत्रा पाहिजे आणि पूजेचा मान द्यायच्या वेळेला नेत्राला फाटा. हे बघ, उगा वटवट करायची गरज नाही. जे काय चाललंय ते नीट होऊ दे. प्रियासाठी एवढं सगळं प्लॅनिंग करायचं मी, तिला हर प्रकारे वेळोवेळी मदत करायची मी, आणि पूजेला बसायचा मान कोणाला? मंजिरीला. नेत्रा, हे बघ, या पूजेत तुझ्या बाजूनं मला एक बी अडथळा नकोय, आधीच सांगून ठेव. धमकी देताय? नाही, मी तुला शांतपणे सांगते. मला ना आत्या तुमचं खरंच काही कळत नाही. तोंडावर मंजिरीला वाईट बोलता तुम्ही. सतत ती या घरातनं निघून कशी जाईल याचीच काळजी लागलेली असते तुम्हाला. पण तरीही पूजेला बसायचा मान मंजिरीला. काय जादू केली आहे ना तिने, कळतच नाही मला. नेत्रा, कसं आहे, ही पूजा मी प्रियासाठी घालतीय, आणि त्यासाठी सत्यजितनं पूजेला बसणं महत्वाचं आहे. आता त्याच्या बरोबर जाऊ द्या ना आत्या, तुम्ही घातलेल्या सत्यनारायणाच्या पूजेला बसायला नाही मिळालं म्हणून आयुष्य कमी नाही होणार माझं. एकच गोष्ट सांगते, ज्या प्रियासाठी हे एवढं सगळं करताय ना तुम्ही, तीच तुम्हाला राहू दे ना. मी कशाला बोलून वाईट हो. चालू द्या तुमची तयारी. फक्त आत्या, खूप काळजी वाटते हो तुमची. खूप बोळ्या आहात तुम्ही, कारण कसं होणार तुमचं? असं कोड्यात बोलू नकस. काय बोलायचं ना ते स्पष्ट सांग. स्पष्टच सांगायचं ना, तर मूड नाही आता माझा. आय एम फीलिंग अ लिटल बिट स्लीपी. काही नाही, झोपायला जाते. यू कॅरी ऑन. गुड नाईट. काय विंगराची पिलू सोडून गेली, काहीच कळलं नाही. फक्त गुड नाईटच कळलं. प्रिया, मला नीट आठवून सांग, तू दादाकडे असताना तिथे नेमकं काय झालं? प्रिया, प्रिया, काय होतंय? त्रास होतोय का तुला? हा? नाही, मला 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 काही आठवतच नाहीये. मी 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 बेशुद्ध होते आणि आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी पाहिलं, मी दादा होळकरच्या घरी होते.
मी तिथे कशी पोचले, मध्ये काय झालं, मला खरंच काही आठवत नाहीये. प्रिया प्रिया दादानं तुझ्या बरोबर काही मी खूप प्रयत्न करते, पण मी 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 काय करू मला काही आठवतच नाहीये. पण माझी खात्री आहे दादा होळकरनी माझ्या बरोबर काही वाईट केलं नसेल, कारण मंजुषा वहिनी तिथे होत्या. मला कळत नाहीये, पण त्या आपल्या घरी होत्या, मग त्या तिथे. हे बघ प्रिया, आता तू हा सगळा विचार सोडून दे. हं? त्याचं नको टेन्शन घेऊस तू. प्रश्न फक्त एवढाच आहे की तो SMS माझ्या फोनवरून मंजिरीला तो SMS कसा गेला.